नमस्कार गुरुजनांनो, मी पवार आपल्या सर्वांचं बेसिक टू बेस्ट या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर आज आपण आपल्या चालू घडामोडी या विषयाच्या अभ्यासासंदर्भात आजचा दैनिक अंक लोकसत्ता याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर आजच्या चर्चा सुरू करण्यापूर्वी आजचं जे काही एक दैनिक अंक लोकसत्ता आहे याचं एक ओव्हरव्ह्यू घेऊयात. तर आजच्या शनिवारच्या संपादकीय या भागामध्ये आपण घरातली शाळा या शीर्षकाखाली जो काही एक संपादकीय लेख आलेला आहे तर याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर आज शनिवारच्या भागामध्ये बुकमार्क यामध्ये जो काही एक वास्तवाचा रहस्यरंजक तुकडा या भागाविषयी आपण पुढील भागामध्ये सविस्तरपणे चर्चा जाणून घेणार आहोत. याविषयी अधिक माहिती घेणार आहोत या पुस्तकांविषयी. तसेच आजच्या मूळ चर्चेला सुरुवात करूयात ते आपल्या आजच्या शनिवारचे संपादकीय या भागामध्ये, जे की घरातली शाळा हा शीर्षकाचा जो काही एक लेख आला आहे. या शीर्षकाचा मूळ उद्देश असा की जे काही आता करोना संकटाच्या समस्येला संधी मानून ऑनलाईन शिक्षणाच्या क्षेत्रातील काही कंपन्या आपल्या व्यवसाय समृद्धीसाठी सज्ज आहेत, परंतु या ऑनलाईन शिक्षणाच्या काय काय समस्या आहेत, ज्या की काही भावनिक असतील किंवा काही नैतिक असतील, या समस्या काय काय आहेत तर याविषयी आपण अधिक माहिती आजच्या या भागामध्ये घेणार आहोत. तर याचा मूळ मुद्दा असा की आता दूरस्थपणे दिल्या जाणाऱ्या ऑनलाईन शिक्षणासाठी शिक्षकांना धडे दिले जात असतील, पण घरोघरी जे काही अडकलेल्या मुलांनी या नव्या पद्धतीनं शिकायचं कसं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण आता या करोना संकटाच्या समस्येला संधी मानून ऑनलाईन शिक्षणाच्या क्षेत्रातील ज्या काही एक IT कंपन्या आहेत किंवा वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत यांनी आपल्या व्यवसायाच्या वाढीसाठी समृद्धीसाठी सज्ज तर आहेत, पण मुलांना अनुभवाशिवाय कसे शिकता येणार आणि शाळेत आपसूक होणारे हे जे काही अनौपचारिक असे समाज शिक्षण कसे मिळणार याचे उत्तर कोणाकडेही नाही आहे. तर आता या समस्यांकडे आपण एक दृष्टिकोन टाकूयात. तर नव्या कोऱ्या पुस्तकाचा जो काही एक सुगंध फुफ्फुसात भरून घ्यायचा आणि त्याचा त्या पुस्तकाच्या वेष्टनात घालण्यासाठी धडपड सुरू करायची. नव्या वयांवर प्रत्येक विषयांची लेबल चिटकवायची, नवी खरेदी करायची, केवढी म्हणून तयारी शाळेची. दरवर्षीच्या आपल्या या जून महिन्यात घरोघरी पाहायला मिळणारे हे चित्र यंदा पार करोना संकटामुळे एक धुरकट असं झालं आहे. आता या करोना काळात काय की वाढत चाललेली जी काही एक काळजी आणि त्यामुळे शाळेत जाण्याचा एक आतुर भावनेवर जे काही एक विरजनच पडलं. आता घरातच मोबाईलवर किंवा संगणकावर शिकायचं ठरल्यामुळे कधी एकदा मोठा होतो आणि हाती मोबाईल पडतो असं वाटणाऱ्या लहानग्यांच्या हाती हे लहानसं यंत्र आता शाळेला पर्याय म्हणून आलं आणि मोबाईलशी खेळू की त्यावर अभ्यास करू अशी त्यांची व्यवस्था झाली आहे. आता कधीतरी शाळा सुरू होतील आणि मित्रांबरोबर दंगामस्ती करायला, डब्यातल्या खाऊची वाटावाटी करायला, खोड्या काढायला किंवा टीचरकडून शिकायला मिळेल या आशेवर जे काही आपण बालवाडीपासून ते 10वीपर्यंतच्या सगळ्या इयत्तांमधील मुलं मुली या मोबाईल नामक जे काही एक यंत्रसदृश्य शिक्षकांशी जुळवून घेत आहेत. आता करोनाच्या दहशतीत काय झालं आहे की शाळा नामक व्यवस्थेवरचं हे भलं मोठं प्रश्नचिन्ह मुलांच्या बरोबरीनं खरं तर काकणभर अधिकच पालकांनाही भीती घालू लागलं आहे. ती या पद्धतीने की शाळेतल्या बाकावर किमान 4-6 तास बसणाऱ्या या मुलांना घरात मोबाईल किंवा संगणकासमोर काही काळ बसवून ठेवण्याचे एक अग्निदिव्य करणाऱ्या या पालकांना सध्या एक अनामिक असा भयगंडानं पछाडलेला आहे. ते कसं आहे की कधीतरी सगळं जग रुळावर येईल तेव्हा आपण नोकरी धंद्यानिमित्त बाहेर पडू, पण घरातल्या मुलांची शाळा बंदच पडली आणि तंत्रज्ञानाच्या आभासी विश्वातलं जे काय आपण म्हणतोय ई-लर्निंगद्वारे शिक्षण घेण्याची सक्ती झाली तर हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि त्यातल्या त्यात मूळ मुद्दा हा की मुलांना फक्त पडद्यावरचे दिसणारे शिक्षक आणि मोबाईलच्या पटलावर डोळे किलकिले करून ग्रहपाठ गिरवणारी मुलं हे शिक्षणाचं भविष्यचित्र असेल यावर बहुतेक पालकांचं एकमत झालेलं असावं. एरवी शाळेत जाऊन जे काही आपण सुखरूप घरी येतील का नाही मुलं यांची जी एक काळजी पालकांना लागलेली असायची, त्यामुळे त्यांचा जीव टांगणीला लागलेला असायचा. आता घरी आल्या आल्या एखाद्या प्रोजेक्टची घोषणा झालेली असली मुलांसाठी की मातापित्यांची हातातली सगळी कामं सोडून त्यांच्या मागे धावावं लागतं. आपल्या मुलांना शाळेत शिकवलेलं समजतं की नाही हे कळण्यासाठी होणाऱ्या पालकांच्या ज्या काही बैठका आहेत किंवा शिक्षकांच्या आदेश व ज्या सूचना, असं सगळं केवळ मुलांना उत्तम दर्जाचं शिक्षण मिळावं एवढ्याच अपेक्षेनं सुरू असतं. आता करोना काळात काय आहे की घरोघरी सुरू असलेले जे काही एक अभ्यासाची संगणकीय कुस्ती कायमचीच होणार असेल तर मुलं घरकोंबडं होण्याची भीती. आणि दुसरा एक असा प्रश्न की मित्रमैत्रिणी यांच्या रूपानं मिळणारा जो काही एक मैत्रीचा अनुभव, त्यांच्याशी होणाऱ्या लुटपुटीच्या भांडणामधून येणारं तडजोडीचं भान, प्रेम आणि आदर, या भावनांशी होणारी ओळख, खेळ, कौशल्य
नाटक, चित्रकला, संगीत यासारख्या जे काही जीवनातल्या महत्त्वाच्या घटकाशी परिचय होत असतानाच स्वतःला त्यातलं काय मनापासून आवडते याची होणारी जाणीव. आता मित्रांबरोबरच्या या स्पर्धेतून भविष्यातल्या जे काही एका गुंतागुंतीच्या आणि ताणतणावाच्या जगाशी होणारी तोंडओळख हे सारं आता संगणकावर कसं काय शिकायला मिळणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि याची भीती खरं तर अधिक वाटायला हवी आपल्याला, कारण शाळा कधी सुरू होतील याची शाश्वती नसल्यानं जे काही सध्या घरच्या घरी शिक्षण घेण्याच्या पद्धतीमुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या एका नव्या प्रणालीला सामोरे जावं लागत आहे. आता तंत्राधारित जे काही एक दूरस्थ शिक्षणात कसं शिकायचं याचे धडे शिक्षक सुद्धा गिरवू लागले आहेत, पण विद्यार्थ्यांनी कसं शिकायचं हे कोण शिकवणार, हा आता कळीचा प्रश्न बनला आहे. आता या निमित्तानं एका मोठ्या आर्थिक उलाढालीच्या उद्योगाची पहाट होऊ लागली आहे, कारण गेल्याच दशकात मिनी KG जे की आपण LKG किंवा UKG यासारख्या अधिकृत नसलेल्या इयत्ताच्या शिक्षणामध्ये उद्योग क्षेत्रातल्या बड्या नेत्यांनी किंवा बड्या लोकांनी एक शिरकाव केला होता. काहीशे कोटी रुपयांची उलाढाल यातून होऊ लागली. आता तारांकित किंवा शिक्षणाच्या या नव्या व्यवस्थेला उत्तम प्रतिसादही मिळू लागला. पहिलीपासूनच्या शिक्षण व्यवस्थेतही अशी उलाढाल घडवण्याचे प्रयत्न सुरू असताना कोरोना संकट उद्भवलं आणि एक नवी समस्या आवासून उभी राहिली. आता या समस्येत संधी शोधणाऱ्या ज्या काही कंपन्या आहेतच, आता मुलांच्या डोळ्यात पाहून विषय कळतोय की नाही हे समजणारे शिक्षक एकीकडे आता संगणकावर एकच धडा पुन्हा पुन्हा शिकवण्याची सोय, जगातलं सारं ज्ञान बोटाच्या पंजात सामावल्याचं सशक्त समाधान, आभासी पण दुतर्फी संवादाची सोय, जगातल्या जे काही एक अद्यावत असं माहितीचं सहज उपलब्ध होणारं भांडार, घराचा उंबरठाही न ओलांडता मिळणाऱ्या या सोयी आकर्षक तर खऱ्याच. हे असंच कायम सुरू ठेवायचं ठरलं तर शाळा नामक व्यवस्थेचं काय होईल, हा एक प्रश्न. आणि त्यातल्या त्यात इमारतीचीच गरज नसेल आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षकही लागणार नसतील तर त्यांचं भविष्य कसं असेल याची काळजी कुणीतरी खरंच करायला हवी. याचं कारण असं की ती जर झाली नाही तर आणखी एका संकटाला सामोरं जाण्याची वेळ येऊ शकेल. आजही अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी जे काही विद्यार्थी एखाद्याच शिकवणी वर्गात दिवसभर बसण्यापेक्षा देशातील जे काही एक उत्तम शिक्षकांच्या समूहाकडून संगणकावर शिकणं पसंत करतात, पण हेही काही सगळ्याच अभ्यासक्रमासाठी उपयोगी ठरणार नाही. वैद्यकीय व अभियांत्रिकी जे काही अभ्यासक्रमात प्रयोगशाळेचं महत्त्व असतं, पण प्रत्यक्ष पाहणं, स्वतः अनुभवातून समजून घेणं हे प्रत्येकासाठीच आवश्यक असतं. आता शाळेतल्या जे काही प्रयोगशाळेत होणाऱ्या प्रयोगाबाबतही असंच, ते छोट्या पडद्यावर पाहून समजणं शक्य असेलही, परंतु त्यातून विषय मुळापासून समजेलच असं नाही आहे. आता गेल्या वर्षीत काय आहे की घरच्या घरी शिक्षण म्हणजे होम स्कूलिंग ही एक नवीन शिक्षण पद्धती एक लोकप्रिय होऊ लागली आहे. आता यामध्ये एकच मूल असलेल्या पालकांसाठी ही व्यवस्था एक अधिक आकर्षक अशी ठरली. आता शाळेत जाऊन शिकण्यापेक्षा शिक्षकांनीच घरी येऊन शिकवायचं आणि मग थेट परीक्षेलाच जायचं, असं याचं स्वरूप होम स्कूलिंगचं. आता तिथंही या मुलामुलींच्या जे काही एक वाढत्या वयातील जीवनकौशल्याच्या विकासाचा प्रश्न तर उरतो. परिसराचं ज्ञान केवळ भौगोलिक असत नाही, ते अनुभवजन्यही असतं. माहितीचं विश्लेषण करत करत प्रत्यक्ष ज्ञानाच्या पायरीपर्यंत पोहोचण्याची कला आत्मसात करणं, जगण्यातली जी काही गुंतागुंत आहे ती समजावून घेतानाच भविष्यातील तीव्र स्पर्धेच्या जगातील अनपेक्षित अशा भयंकर संकटांना तोंड देण्याची क्षमताही अंगी निर्माण करणं, हे कोणत्याही शिक्षण व्यवस्थेचं मूळ उद्दिष्ट असायला हवं. पण आजच्या या करोना काळात त्याची एक झलक. पण शिक्षणातून मिळणाऱ्या या कौशल्याच्या आधारे जे काही आपण अशा न भूतो न भविष्यती संकटाशी दोन हात करण्याची जी काही एक हातोटी नव्याने येऊ घातलेल्या शिक्षण व्यवस्थेत निर्माण करण्याचं आव्हान आता सगळ्यांसमोरच उभं टाकलं आहे. मोबाईलवर गेम खेळणं आणि अभ्यास करणं यातील तफावत समजावून सांगत असतानाच या तंत्रज्ञानाचा जो काही एक अधिक विधायक असा उपयोग कसा करून घ्यावा, हे संपूर्ण जगातील शिक्षण व्यवस्थेपुढलं आजचं आव्हान आहे. आता त्याला भिडेपर्यंत घरातली ही जी काही एक ऑनलाईन शाळा ही सोय तात्पुरतीच मानायला हवी. कारण काय आहे की ही जी काही आपण एक घरातली शाळा या शीर्षकाचा लेख आपण अभ्यासला आहे, यामध्ये मूळ मुद्दा असाच की ऑनलाईन शिक्षण एक होत आहे, त्यामध्ये आपण एक जे काही व्हर्च्युअल लर्निंग म्हणतोय किंवा लर्निंग म्हणतोय हे एका ठिकाणी योग्यच आहे, पण शाळेमध्ये जे काही आपल्या सुप्त गुणांना वाव मिळत असते, त्याचप्रमाणे आपल्याला जगाची ओळख होत असते, त्या पद्धतीने आपण फक्त संगणकावर शिकून किंवा मोबाईलवर शिकून आपल्याला त्या गुणांना वाव मिळणार नाही, आपले सुप्त गुणांना वाव मिळत नाही. तर या अनुषंगाने जे काही आपण ऑनलाईन शिक्षणाविषयी ज्या काही त्रुटी आहेत किंवा आपल्या मुलामुलींच्या आयुष्यावरती किंवा त्यांच्या एक
सजग नागरिक घडावा म्हणून त्यांच्यावर जे काही एक संस्कार केले जाण्याची आवश्यकता असते, तर ते कशा पद्धतीने या सध्याच्या काळामध्ये आपण त्यांना एक विरंजन घालत आहेत किंवा त्या सगळ्या शिक्षणापासून कसे एक विद्यार्थी वंचित आहेत, तर याविषयी आपण सविस्तर चर्चा आज केलेली आहे. तर अशी अपेक्षा व्यक्त करतो की याची चर्चा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. जर आवडली असेल तर जरूर आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा आणि तुम्हाला चर्चा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.